ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केला, कदाचित ते खरं पण असेल. पंचायतीच्या दप्तराची तपासणी होती, ऑडिट होती. त्या ऑडिटमध्ये असे काही शक आहे? हा रिपोर्ट आहे नाही नंतर दप्तर तपासणीचा आहे. हो नाही नाही ऐका ना, हा अहवाल आहे. हे बघा, किती सालचा अहवाल आहे? हा 2021 ला सुरुवात झाली त्याची. 2021 ला म्हणजे याचं मला वाटतं 2020 ला हे संपलं ना, मुदत संपली ना, त्याच्यानंतर त्याचा चौकशी लागली होती. 6 वर्ष चौकशी लागली. आता किती वर्ष झाली त्याला? एक साधारणतः 2-3 वर्ष झाली. 3 वर्षात. मग 3 वर्षात काहीच म्हणजे आता सत्ता सगळी तुमच्याकडे आहे किंवा काय काहीच त्याच्या संदर्भात गुन्हे दाखल किंवा काय काय नाही. आता हे बघा, त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की हा जो चौकशी अहवाल आहे, मी तेच सांगतो तुम्हाला की हा महाशय जेव्हा हा चौकशी लागली त्याला कळलं की आता आपलं काही खरं नाही. हा दादांकडे गेला, दादांपुढे रडला. दादांना म्हणला, दादा मला याच्यातून वाचवा, माझ्याकडून चुका झालेल्या आहेत. त्यावेळेसचे कोण अधिकारी असतील त्यांनी दादांनी त्यांना सांगितलं की काही असेल तर म्हणजे चौकशी जी आहे थोडी थांबवा, बरोबर. म्हणजे याला त्यावेळेस पण पाठीशी घालण्याचं काम केलं, म्हणून हा चौकशी अहवाल आहे हा थोडे दिवस लांबला. त्यानंतर मध्ये कोरोनाच्या काळामध्ये काही ते सुट्ट्या वगैरे होता, म्हणजे बरंचसं काम 1-1.5 वर्ष तरी ते बंद होतं. त्या काळातला हा विषय आहे. आणि त्यानंतर तर काय म्हणतात त्याला, जिल्हा परिषद म्हणजे निवडणुकाच बऱ्यापैकी आता 2-3 वर्ष झाली बंद आहेत सगळ्या. बॉडी नाही, जर जनरल बॉडी असती तर जनरल बॉडीमध्ये हा विषय गेला असता. जिल्हा परिषद कार्यकर पण होते, कार्यकरांच्या मदतीनं पण दाबण्याचा प्रयत्न झाला असेल. आता म्हणाले शिवजवान म्हणाले जाऊ द्या, म्हणजे चुकीच्या गोष्टीला दादांनी पाठबळ दिलं. चुकीच्या गोष्टी म्हणता येणार नाही. मी सांगतो तुम्हाला, दादांचा याच्यावर आंधळा विश्वास होता. हे काय कॅरेक्टर आहे ना हे आम्हाला चांगलं माहिती, आणि आज त्याच्यासाठीच मी तुमच्या पुढे आलेलो आहे. हे मनसरकरांना चांगलं माहिती हे काय कॅरेक्टर आहे. तपासलं काढले नव्हते, काढलेले आहेत ना, ताशेरे मारलेले आहेत ना याच्यामध्ये आहे. चौकशी अहवाल हा ऑडिट रिपोर्ट मध्ये आहेच ना. झडपीत तक्रार झाली, बरोबर. चौकशी अधिकाऱ्यांनी तपासलं, त्याच्यामध्ये बरोबर निघालेलं आहे. हो पंचायतीचं दप्तराची ऑडिट होतं दरवर्षी. हो बरोबर. त्याच्यामध्ये काही निघालं नाही. नाही नाही, त्याच्यामध्ये पण निघालेलं असेल ना. त्याची प्रत आता आमच्याकडे नाहीये, पण तुम्हाला असेल, हवी असेल तर ती पण देवा. आणि ज्यावेळेस चौकशी अहवाल होतो त्याच्यात कुठं कुठं अनियमितता झाली किंवा काय झालं, कसे पैसे कुठं कुठं गेले, तर त्याचं हे सगळं आहे त्याच्यामध्ये. मग एक शब्द वापरला भामटा आहे. हा, भामटा म्हणजे तुम्हाला काय नाही? भामटा म्हणजे हा चेहऱ्यावर वेगळा मानतो, पण प्रत्यक्षात तो तसा नाहीये. तो सगळ्यात पहिला वार आहे ना त्याच्या जवळच्या माणसावर. आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं की अजून एक उदाहरण देतो.